मी संतोष पाटील पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज हिंदू धर्माचा नवीन वर्ष आहे आणि हिंदू धर्माच्या नवीन वर्षानुसार आज घुड उभारली जाते प्रत्येकाच्या घरोघरी. सो मित्रांनो, पहाटेच्या वेळेस आज आम्ही आलो शेतावरती आणि शेतावरती पहिलं काय करणार तर माती लावणार आहोत आणि नंतर मग आपण घुड उभी करण्यासाठी जाणार आहोत. आणि आज पालख्या वगैरे येण्याचा आनंद उत्सव असतो, सोहळा असतो हा गुढीपाडवा नवीन वर्ष. आज लोक गोड धोड बनवून अगदी हा सण आपला नवीन वर्षाचा हिंदू धर्माचा साजरा करत असतात. तर पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आहे गुढीपाडव्याच्या. सगळ्यांना हा गुढीपाडवा सण आणि हे नवीन वर्ष सुखमय, आनंदी, समृद्धीने आणि भरभराटीने जाऊ हीच आपण त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर चला मग सुरुवातीला बघूया काय तर माती लावतात कशी ते आपल्या गावच्या ठिकाणी. शेतीची जी भाजावण केली आहे भाजावण करायची आणि त्यासाठी शेती पिकवण्यासाठी पहिले आपल्याकडेची जमीन जी आहे ती जमीन भाजावी लागते. आपल्याला जमिनीची मशागत करायला लागते. हे बघा पहिल्या, कारण आपल्याला इथे भात पेरायचा असतं आणि म्हणून काय केलं आहे, गवत वगैरे कवाल आणि खाली शेण वगैरे टाकून ह्या जमिनीला पहिली भाजावी लागते. आणि ती भाजण्यासाठी काय केलेलं आपण पहाटेच्या वेळेस खरं म्हणजे माती लावावी लागते, कारण गारवा असतो सकाळी, दव पडतो आणि त्या दवातूनच माती लावली जाते. इकडे माती लावायचं काम सुरू होईल आता थोड्याच वेळात. बघूया आपण. ही माती अशी पाडली जाते आणि ही माती मग दाखव पसरव का. हां, पेटा बांधून, कारण डोकी माती जाते ना सगळी. आणि आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात होते. आज पहिलंच आपलं हिंदू धर्माचं नवीन वर्ष आहे. शिवाजी राजांना जिजाऊ मातेला आठवून आपण या दिवसाची सुरुवात करतो, या सणाची सुरुवात करतो. याला महामृत्युंजय अमावस्यासुद्धा म्हटली जाते. कालचा दिवस 18 मार्च, तो सगळेजण अगदी आवडीने आपण काय करतो त्याला आठवण करतो, कारण आपले छावा छत्रपती संभाजी महाराजांचा हा मृत्यूलासुद्धा भय वाटेल असं त्यांच्या वाट्याला जे आलं जीवनात. त्या फक्त आपण मित्रांनो कशा प्रकारे ही माती लावलेली आहे. सो इथपर्यंत जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे माती अशा प्रकारे. आणि ही माती का लावावी तर पेटवल्याच्या नंतर जास्त पसरू नये, आग इकडे तिकडे जाऊ नये आणि तिथल्या इथं थांबावी. तिच्यावरती कंट्रोल हवा किंवा मर्यादा हवी आगेवरती, आणि म्हणूनच ही माती लावली जाते. आणि आतमध्ये जमिनीला काय थोडंसं माती असल्यामुळे आगीचा चांगला आतल्यात मारा होतो आणि जमीन शेकते चांगली, म्हणजे आणि त्यामुळे काय जमिनीचा कस अजून वाढतो. म्हणून ही अशा प्रकारे माती लावली जाते. तर मित्रांनो आता पूर्ण होत आले आणि मग थोड्या वेळाने नंतर पेटवणार. सो मित्रांनो, आज नवीन वर्षाचा हिंदू धर्माचा रीतिरिवाजाने पहिला दिवस आणि हा सण म्हणून साजरा केला जातो. आणि हा सण गावाकडे काही पारंपरिक रीतिरिवाजीनुसार पालखी बाहेर काढून, ग्रामदैवत म्हणून सतायची देवी आहे आपली, ती पालखी बाहेर काढून हा सण अगदी सातांब्यामध्ये सुद्धा असा साजरा केला जातो. आज अनेक पालख्या या गावामध्ये आपल्या येत असतात. या गुढीपाडव्यानिमित्ताने हा गुढीपाडव्याचा सण असा साजरा करण्यासाठी. हा बघा, हा खेली बाहेर पडला आहे. हे इकडं बघ स्वराज, हा बघा आमचा खेली गॉगल विगल लावून बाहेर पडलेला आहे स्वराज. हा शिवांश, हा इकडे खेली. आणि हे सगळे आपले नित्यासुद्धा मुंबईवरून आला आहे बघा, खास करून गुढीपाडव्यासाठी. अगदी आठवण येते लहानपणीची. नित्या आठवण आली आहे ना लहानपणीची. हां, सो मित्रांनो आपण पालखी आपण निघालेल्या गुढीपाडव्याच्या निमित्त सातांब्याचे ग्रामदैवत सताय म्हणून मानतो आपण तिला.
मित्रांनो, आपण बघितलं आत्ताच सायटे मधलीवाडी म्हणून पालखी येऊन गेलेली आहे आपल्याकडे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. प्रथमच आगमन झालेलं आहे. एक राजापूरची सुद्धा पालखी आलेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. अशाच आपल्याकडे पालख्या नक्कीच येत राहणार आहेत गावामध्ये. या सायट्याची पालखी भैरीदेव म्हणून, आणि अशा अनेक पालख्या अजून आपल्या गावामध्ये फिरत असतात. तर नक्कीच आपण बघणार आहोत या पालख्या येताना या गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त. तू मनात जास्त खसखस उठत. माझे पण 2 झाले. आपण जायचं बोलून की जायचं ते निमित्त असतं काय आजार. नाही इकडनं चकोंडी. आता इथून तुमची वाडी इथं काय परसादी होती. थंड आहे तो टाकीच आहे खाली आहे. खाली समजा बाजूला टाकी आहे ना तिथं आहे. आताच आपल्या समोर राजापूरची पालखी येऊन गेलेली आहे आणि मस्तपैकी राजापूरच्या पालखीने या पाडव्याच्या दिनानिमित्त एक चांगला वाजवलेला आणि नाचवलेली सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपल्याकडे राजापूर साईडला अजून कोणती पालखी येईल बघूया आपण नक्कीच या पाडव्याच्या दिनानिमित्त. तर असंच हा पाडव्याचा आपण आनंद घेणार आहोत या प्रत्येक सणाला. आमची आईसुद्धा इथं खाली आलेली आहे. ही बघा तिकडे आलेली आहे इथे पाडव्याच्या दिनानिमित्त पालखी. आई देनची पालखी नाही आली येईल ना. हा देनची पालखी सुद्धा येणार आहे तिच्या माहेरची. म्हणजे बसवलंय काय तिकडे समोर समोर. सो मित्रांनो, ही कांशेवाडीवरची पालखी आहे. देहेन कांशेवाडी आणि कांशेवाडीवाल्यांना सुद्धा या पाडव्याच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अगदी आनंदाने अशीच पालखी या पाडव्याच्या दिनानिमित्त येत आहेत आणि आपला हा पाडवा फुलून दिसतोय या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे. सो आपल्याकडे आत्ता आलेली आहे तलवटकरवाडी पालखी. त्यांना पाडव्याच्या दिनानिमित्त अगदी तिचं स्वागत करूया. अगदी खेळी दिसत आहेत आपल्याला, संपूर्ण लेडीज खेळी दिसत आहेत. सगळ्या देव्या उतरल्यात. अगदी मस्तपैकी छान पालखी घेतलेली आहे बघतो आपण. गणपती बाप्पाला एक टिळा लाव, गणपती बाप्पाला टिळा लाव.
सो सर्व तलटकरवाडी या खेळ्यांना पुन्हा एकदा पाडव्याच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप। या सगळ्या देव्या अवतरल्यात ना आपल्या इकडे पाडव्याच्या निमित्ताने। हा सूरज, सगळ्या देव्या अवतरल्यात पाडव्याच्या निमित्ताने आज खेळी पालखी सोबत, हा भैरी सोबत। हा सो मित्रांनो, फायनली चिखलीची एक पालखी आली आणि अगदी बाहेरगावच्या पालख्या, मला वाटतं ही शेवटची पालखीच असणार आहे आणि त्यानंतर आता कुठली पालखी आपल्या गावात येणार नाही। शेवटचा चिखलीची पालखी, आपल्या बाजूला चिखली गाव आहे अगदी नदीच्या पलीकडे, आणि त्या गावची पालखी येऊन आजचा गुढीपाडवा हा बाहेरच्या पालखी येण्यापासून इथेच संपन्न झालेला आहे। आता उरली आहे ती फक्त कुठली, तर आपल्या गावातली पालखी आहे सताय म्हणून देवी, ग्रामदैवत म्हणजे मानतो आपण पूर्वीपारपासून। आणि त्या देवीची पालखी आली की आजचा गुढीपाडव्याचा सण अगदी थाटामाटात आणि आनंद सोहळ्यात साजरा झाला असं आपण मानणार। आणि हा कार्यक्रम आपण इथेच संपन्न, म्हणजे आपला व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत, कारण ती पालखी आल्याच्या नंतर सो आपण ती पालखी येण्याची वाट बघणार आहोत आणि नंतर आपला व्हिडिओ संपवणार आहोत। तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा पाडव्याच्या, आणि सगळ्यांना पाडवा सण ना हा हिंदू धर्माप्रमाणे परंपरेनुसार नवीन वर्ष हा सगळ्यांना सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि अगदी उल्हासाचा आणि सगळ्यांना गोड जावो हीच आपण पुन्हा एकदा प्रार्थना करूया त्या ईश्वराला, आणि आपला नंतर व्हिडिओ थांबवूया। संतोषपड्यांच्या घरातील सालातून वटी आहे ते मान्य करून घे। त्यांच्या घरादारा मुला माणसा जाण्याने सर्व गोष्टी सांभाळ करशील, पैशाला 2 पैसे मिळवून देशील असा अर्ज करशील, अर्जात मानकाने शब्दास दान कर।